हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू द चॅनल. आजचा व्लॉग आहे 31 डिसेंबर सेलिब्रेशन. आज आम्ही सेलिब्रेशनसाठी गेलो होतो मॉलला. खूप छान डेकोरेशन केलं होतं. आम्ही गेलो होतो पवेलियन मॉलला. ॲक्च्युली तिथं बिलकुल गर्दी नव्हती. ते छान अद्विकने एन्जॉय वगैरे केला. आता अद्विक गेला आहे हॅमलेसच्या या शॉपला. तो बाहेरूनच बघतोय की इकडे कुठले टॉयज वगैरे ठेवलेत ते, आणि मग मला सांगत होतं की मम्मा मला घेऊन चला, मला पण घ्यायचं आहे ते. तो मला सांगतोय की माझा बोट पकड आणि घेऊन चल. मग त्याला घेऊन गेलो आम्ही. तिकडे छान असं काही क्रिसमस ट्री वगैरे डेकोरेट केलेला होता छान. पुढे गेला तो, तिकडे सगळे त्यांचे टॉयज वगैरे होते जे त्यांना आवडतात. तुम्ही बघू शकता, छोटंसं शॉप होतं. इकडे सॉफ्ट टॉयज होते. ते दोघंजण, अद्विक आणि विवांश दोघंजण ते बघत होते. तो सांगतोय की डॉग आहे, टेडी बियर आहे मम्मा. छान वाटतंय. जास्त गर्दी नव्हती म्हणून आम्ही त्यांना थोडं एन्जॉय पण करता आला, काही वस्तू वगैरे बघता आल्या. गर्दी राहिली असते तर एवढं काही नसतं करता आलं त्यांना. तो बघतोय मम्मी इकडे डॉगी आहे, इकडे मला तो सांगतोय. काय पांडा. ओ वा. जास्त काही फिरलो नाही आत, कारण काही तेवढं काही एकदम जास्त फिरण्यासारखं काही नव्हतं. डेकोरेशन वगैरे बघितलं, मग नंतर आम्ही एक्झिट केला. एक्झिटला आलो, नंतर इकडं थोडं फोटो वगैरे काढले दोघांचे. छान डेकोरेशन होतं बॅकग्राऊंडला, त्यांचे फोटो काढले छान. इकडं हा क्रिसमस ट्री डेकोरेट केलेला होता. अद्विकला ते क्रिसमस ट्रीवर जे स्ट्रॉबेरीज होते ते तो बघत होता, आणि त्यांना दोघांना कॅन्डीज घेऊन दिलेल्या होत्या. तर कॅन्डीज हे दोघं जण घेऊन फिरत होते. नंतर मग त्यांना त्या क्रिसमस ट्री जवळ घेऊन गेलो. तिकडं आम्ही त्यांचे फोटोज वगैरे काढले. त्यांना ते डेकोरेशन वगैरे बघायचं होतं. सो नंतर आम्ही गेलो जेवायला. ऑर्डर वगैरे दिला. आम्ही इकडं मागवली होती बासुंदी पुरी, अद्विकला खूप आवडली. त्यानंतर मग आम्ही इकडं बाहेर निघालो, तोपर्यंत गर्दी वाढलेली. सगळ्यांनी बलून्स वगैरे घेतले. आम्ही इकडं फिरत होतो JM रोडला. सगळे न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी सगळे लेटला सगळेजण आले. तिकडं गर्दी झाली. आधी कोणीच नव्हतं, नंतर मग गर्दी झाली. तिकडे प्रत्येक जणाकडे तो बलून्स होता हातामध्ये, आणि सगळे ते बलून्स वगैरे विकायला होते. म्हणून त्या दोघांना तर बलून्स हवेच होते. आता विवांशचं चाललं त्याच्या आतूकडे की मला घेऊन द्या, बलून घेऊन द्या. अद्विकचं एवढं काही लक्ष नाही, तो तिकडं त्या डॉगीला वगैरे त्या बलून्सला वेगळं सांगतोय, पण जास्त काही हट्ट नाही करत आहे. पण आमच्या विवांशचं चाललंय की नाही मला पाहिजे बलून. तो त्याच्या आतूला घेऊन गेलाय बलून्स घ्यायला. तो बघा बलून घेऊन आला. दोघे बलून, एक आणला त्याने अद्विकसाठी, स्वतःसाठी. बघा तो कसं ते दोघं बलून्स घेऊन चालतोय, आणि एक बलून त्याने दिला मग अद्विकला. अद्विक पण खुश झाला. नंतर आम्ही ते दुसरे छोटेवाले बलून्स होते ते पण घेतले, आणि लहान मुलांना तर बलून्स आवडतातच. आणि आमच्या अद्विकला म्हणजे प्रांशूला बलून्स, बॉल्स त्याला खूपच जास्त आवडतात. इतके बॉल्स आहेत त्यांच्याकडे, खूप जास्त. नंतर मग आम्ही असंच त्या JM रोडने पुढे जात होतो FC रोडकडे, जिकडं ज्या ठिकाणी खूप जास्त ते सगळेजण जमतात, आणि मग 12 वाजले की ते सगळे ते बलून्स ते वरती हवेत सोडतात. तुम्ही बघणार सगळ्या जणांकडे ते बलून्सच होते, आणि सगळीकडे ते बलून्स विकायला ठेवलेले होते. असं एक पण जण होता की ज्याने बलून्स नव्हता घेतलेला. काहीतरी ते म्हणजे नवीन वाटत होतं की बलून्स घेऊ. हे बघा किती खूप जास्त गर्दी जमा झालेली. आता नंतर थोडा उशीर झालेला, आणि म्हणजे 11:30 वगैरे झाले असतील, तोपर्यंत बरीच गर्दी जमा झालेली. इकडे या स्पॉटला सगळे जमतात, आणि मग 12 वाजले की ते
हे सगळे बलून्स वगैरे ते हवेत वगैरे सोडणार. तुम्ही बघू शकता की ते बलून सगळ्या जणांकडे बलून्स आहेत आणि गर्दी पण खूप जास्त वाढली आहे. नंतर मग आम्ही 15 मिनटं आधीच तिकडनं निघालो, कारण शेवटी सगळ्यात निघालो असतो तो जास्त गर्दी झाली असती. तुम्हाला सगळ्यांना अद्विकचा आणि त्याच्या फॅमिलीचा न्यू इयर सेलिब्रेशन कसा वाटला नक्की कळवा. अँड प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं हॅप्पी न्यू इयर अँड बाय.